एका तलावाच्या काठावर एक मोठं हिरवगार झाड होतं. त्या झाडाखाली एक कासव राहत होता. कासव खूप शांत, संयमी आणि समाधानी होता. त्याला आयुष्यात फारशी तक्रार नव्हती. दिवसभर हळूहळू चालणं, पाण्यात पोहणं आणि झाडाच्या सावलीत विसावणं एवढीच त्याची दिनचर्या होती. पण त्याच झाडाच्या फांदीवर एक कावळा राहत होता. तो चंचल, चिवचिव करणारा, खट्याळ आणि नेहमी इतरांवर हसणारा होता. त्याला वाटायचं की फक्त तोच हुशार आणि आनंदी आहे. एकदा कासव झाडाखाली आराम करत होता. कावळा वरून खाली ओरडला. अरे कासवा, तुझं आयुष्य किती कंटाळवाणं आहे. ना तू गातोस ना उडतोस, एवढा जड कवच घेऊन सरपटत राहतोस. तुला काही मजा नाही का? मित्रा, प्रत्येकाची मजा वेगळी असते. तुला उडण्यात आनंद आहे, तर मला शांततेत सुख आहे. प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं. पण कावळा मानायला तयार नव्हता. तो दररोज कासवाची थट्टा करायचा. कावळ्याने त्या झाडाच्या फांदीवर घरटं बांधलेलं होतं. त्यात त्याची बायको आणि काही अंडे होती. दोघं आनंदाने राहत होते. तरीही कावळ्याला नेहमी दुसऱ्यांवर हसण्याची सवय होती. एके दिवशी कावळ्या मोठ्याने हसत म्हणाला. अरे कासवा, तुला पाहून मला कधी कधी दया येते. एवढं हळू चालतोस की जर एखादा शत्रू आला तर तुला वाचवायलाही वेळ लागेल. कासव हसून म्हणाला. माझं कवचच माझं रक्षण करतं. प्रत्येकाकडे आपापली ताकद असते. काही दिवसांनी आकाश ढगांनी भरलं. जोराचा वारा सुरू झाला. झाड हलायला लागलं. कावळ्याच्या घरट्यातील एक अंड हलता हलता खाली पडलं आणि थेट तळ्यात गेलं. कावळ्याची बायको घाबरली. अरे देवा, आपलं बाळ पाण्यात गेलं. कावळा घाबरला. इकडे तिकडे उडत होता. त्याला काही सुचत नव्हतं. हे बघून कासव लगेच पाण्यात उडी मारतो. तो हळूहळू पण खात्रीने त्या अंड्याजवळ पोहोचला. आपल्या मजबूत पाठीवर अंड उचलून ठेवलं आणि सावधगिरीने किनाऱ्यावर आणलं. कावळ्याच्या बायकोने ते पाहिले आणि तिचे डोळे पाणावले. कावळाही भावूक झाला. तो म्हणाला. अरे कासवा, मी तुला नेहमी चिडवलं, तुझी थट्टा केली, पण आज तू माझं सगळ्यात मोठं दुःख टाळलंस. तुझ्या मदतीशिवाय माझं अंड नक्की नष्ट झालं असतं. या दिवसानंतर कावळा आणि कासव खरे मित्र झाले. कावळा आता कोणाची थट्टा करत नसे. तो नेहमी कासवाबरोबर बोलायचा. कासवाने त्याला शिकवलं. खरं सुख इतरांची चेष्टा करण्यात नसतं. खरं सुख म्हणजे दुसऱ्याला मदत करण्यात, त्याचं दुःख कमी करण्यात. आपण सारे मिळूनच या जगाला सुंदर करतो. मित्रा, आजपासून मी कधीही दुसऱ्यांवर हसणार नाही. आता आपण दोघंही सुखदुःखात सोबत राहू. गोष्टीचा बोध. प्रत्येक प्राण्याचं, प्रत्येक माणसाचं स्वतःचं वेगळं महत्त्व असतं. अशाच मजेदार गोष्टी पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.